फ्रिक्शन ऑन इन्क्लाइन प्लेनचं हे दुसरं लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ रिपोज आणि टाइम ऑफ असेंट अँड डिसेंट याचं कन्सेप्ट आणि प्रिव्हियस इयर नीट आणि जेई पर्यंत आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल आणि प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर दिसेल तुम्हाला. या लेक्चरला आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की एखादा ब्लॉक जेव्हा रेस्टला असतो ना सर, तर त्याला किती मिनिमम फोर्स लागेल वरती जायला, किती मिनिमम फोर्स लागेल खाली जायला, काय कंडिशन असेल की जर त्याला प्रिव्हेंट फ्रॉम स्लिपिंग, हे पण बघायचं आपल्याला. याच्यावर प्रश्न पण आलेले ते डिटेलमध्ये डिस्कस करू. सगळ्यात पहिले मला अशी अपेक्षा आहे की तुला हे माहीत असेल, मागच्या लेक्चरमधून लक्षात असेल की जर म्यूची व्हॅल्यू ही टॅन थीटापेक्षा जास्त असेल तर एखादा ब्लॉक रेस्टला राहतो. माहिती तुम्हाला सर, 100% माहिती, काही डाऊट नाही. ठीक आहे. आता मला जर याला वरती घेऊन जायचं असेल तर मला फोर्स कुठे लागणार आहे? एक्सटर्नल फोर्स, तो वरती लागेल. असा अलॉंग द इन्क्लाइन बघायचं आपल्याला, असा वरती फोर्स लागेल. तर तो फोर्स किती असला पाहिजे? तर बघा मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण काय करू, याच्यावर फोर्स वरती असा मार्क करू. हा लागेल मला कमीत कमी फोर्स जो मला फाइंड करायचा आहे. सर mg sin थीटा कुठे लागेल? तो तर खालीच लागणार आहे, त्याला काही विषय नाही. फ्रिक्शन कुठे लागेल? फ्रिक्शनची दिशा बघायला हवं तर लिहून घ्या तुम्ही. फ्रिक्शनची दिशा बघायला एफ एक्सटर्नल बघायचा. या ब्लॉकला एक्सटर्नल फोर्स कुठे लागेल बेटा? याच्यावर एक्सटर्नल फोर्स वरती लागेल, कारण याला आपल्याला वरती घेऊन जायचंय. बरोबर आहे की नाही? स्टॅटिक फ्रिक्शन काय करतं? स्टॅटिक फ्रिक्शन एखाद्या ऑब्जेक्टला रेस्टला ठेवायचा प्रयत्न करतं. मग आपल्याला जर याला वरती घेऊन जायचंय म्हणजे याला रेस्टला ठेवायला फ्रिक्शन कुठे लागणार आहे सर? तर फ्रिक्शन तुझं लागेल बेटा डाऊन द इन्क्लाइन, असं लागणार फ्रिक्शन. आता आपल्याला मला सांगा, फ्रिक्शन इथे लागेल. हा जो एफ मिनिमम आहे, एफ मिनिमम आपल्याला वरती घेऊन जायचंय, त्याला जस्ट मूव्ह करायचंय. म्हणजे हा एफ मिनिमम mg sin थीटा आणि लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त असला पाहिजे. हे बघा, लिमिटिंग फ्रिक्शन पूर्ण ताकद लावून देईल की याला रेस्टला ठेवायला, पण एफ मिनिमम म्हणेल की mg sin थीटा प्लस fl याच्यापेक्षा पण जास्त फोर्स लावला तर हा ब्लॉक लगेच मूव्ह करेल. म्हणजे मला काय म्हणायचंय, मला हे म्हणायचंय, काय म्हणायचंय सर तुम्हाला, की मिनिमम फोर्स किती लागेल याला वरती घेऊन जायला? बघ तुला दिसतंय किती लागेल सर? mg sin थीटा प्लस किती लागेल बेटा? mg sin थीटा प्लस लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू तुला मागच्या लेक्चर मधून माहिती काय असते? म्यूएस mg cos थीटा. खरं बोललो का खोटं बोललो? खरं बोलले सर. सर एवढ्या, हा मिनिमम अपवर्ड फोर्स आहे का? याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे बरं का. मी काय म्हणतोय बेटा, एफ शुड बी ग्रेटर, मी असं म्हणतो. हा जो आहे ना, हा अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल म्हणजे सपोज 50 न्यूटन या दोघांची बेरीज झाली तर मला 51 नाही लागणार, 50.000001 म्हणजे जवळजवळ 50च लागेल. आलं का लक्षात? ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. ठीक आहे. अच्छा, हे कळालं. आता याला जर खाली घेऊन जायचं असेल तर, हा रेस्टला होता, म्यू ग्रेटर दॅन टॅन थीटा, याला खाली घेऊन जायचंय. मग आता परत एकदा तेच करायचं जे मगाशी केलं. सर mg sin थीटा खाली लागेल, याच्यात काहीच वाद नाही. ठीक आहे. आपल्याला फोर्स कुठे लावा लागेल बेटा? एक्सटर्नल फोर्स खाली लावा लागेल. का बरं खाली लावा लागेल सर? कारण याला खाली घेऊन जायचंय तुम्हाला. बरोबर आहे, याला खाली घेऊन जायचंय. आता फ्रिक्शन कुठे लागेल सांग मला? फ्रिक्शन कुठे लागेल? आपण प्रयत्न करतोय याला खाली घेऊन जायचा. फ्रिक्शन म्हणेल, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणेल खाऊची पेंड आहे का? मग मी वरती लागतो का? कारण मला याला रेस्टला ठेवायचंय. म्हणजे बेटा इथे फ्रिक्शन कुठे लागेल? इथे फ्रिक्शन लागेल सर, कुठे लागेल सांग मला? इथे फ्रिक्शन लागेल सर वरती. बरोबर आहे. आणि जर तुम्ही बाउंड्री कंडिशन घेतली तर इथे लिमिटिंग फ्रिक्शन घेईल. बरोबर. आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. का लिमिटिंग घेतलं सर? कारण एफ मिनिमम जसा वाढत जाईल हा फ्रिक्शन म्हणेल मी माझी पूर्ण ताकद लावेल, मी पूर्ण इमानदार आहे माझ्या घरच्यांशी, मी माझी पूर्ण शक्ती लावेल, पण याला हलू देणार नाही जागेवर. मग त्याची पूर्ण शक्ती म्हणजे एफ लिमिटिंग. आलं लक्षात? मग आता मिनिमम फोर्स कसा कॅल्क्युलेट करणार सर? आधी तू कंडिशन समजून घे. काय कंडिशन आहे सर? कंडिशन अशी आहे बेटा की खालचा फोर्स बघ, मी काय म्हणतोय, एफ मिनिमम प्लस mg sin थीटा हा जास्त असला पाहिजे. कोणापेक्षा? लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा. म्हणजे एफ मिनिमम कशापेक्षा जास्त असला पाहिजे? एफ मिनिमम शुड बी ग्रेटर दॅन काय? म्यू एस mg cos थीटा. एफ एल ची व्हॅल्यू टाकली मी. म्यू एस mg cos थीटा मायनस mg sin थीटा.
म्हणजे मी म्हणू शकतो जवळजवळ जो एफ मिनिमम आहे ना, जवळजवळ जो एफ मिनिमम आहे तो किती आहे सर, म्यू एस एम जी कॉस थिटा मायनस एम जी साइन थिटा. लक्षात राहील का? लक्षात राहील का? कसं लक्षात ठेवायचं माहिती का? कसं लक्षात ठेवायचं, एम जी साइन थिटा खाली घेऊन जायचा प्रयत्न करतोय बरोबर, आणि म्यू एस एम जी कॉस थिटा हा थांबवायचा प्रयत्न करतोय. म्यू एस एम जी कॉस थिटा मोठा आहे अर्थातच, म्हणजे या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर हा येऊन जाईल. जसं तुला उदाहरण देतो, जसं मी पकडलं याची व्हॅल्यू 60 आहे, ठीक आहे, एम जी साइन थिटाची व्हॅल्यू 60 आहे, लिमिटिंगची व्हॅल्यू 100 आहे बेटा. आपल्याला किती फोर्स लागेल याला खाली घेऊन जायला? सर 60 आणि ते 40 असला तर होऊन जाईल काम, 40 पेक्षा थोडासा जास्त किंवा 40 बरोबर आहे का? म्हणजे आपण काय करतो, या दोघांचा डिफरन्स घेतोय. डिफरन्स वाला फॉर्म्युला आहे हा. वरती घेऊन जायला तर सम करावं लागेल कारण फ्रिक्शन पण या बाजूला येईल बरोबर आहे, म्हणून एम जी साइन थिटा प्लस म्यू एस एम जी कॉस थिटा. इथे आपण डिफरन्स घेतला बरोबर आहे का सर? हो सर, डिफरन्स घेतला. डिफरन्स घेताना लक्षात ठेवशील कारण लिमिटिंग फ्रिक्शन मोठा आहे ना, म्हणून इथे येईल म्यू एस एम जी कॉस थिटा मायनस एम जी साइन थिटा. ठीक आहे, कारण अजून एक फॉर्म्युला आहे, अजून एक फॉर्म्युला आहे, तिथे वेगळा आन्सर येणार आहे. ठीक आहे ना? या दोन केसेस सर आमच्या डोक्यात घुसलेल्या आहे. आता तिसरी केस, मिनिमम फोर्स टू प्रिव्हेंट डाउनवर्ड स्लिपिंग. हा किती असला पाहिजे? मिनिमम फोर्स टू प्रिव्हेंट डाउनवर्ड स्लिपिंग. प्रिव्हेंट डाउनवर्ड स्लिपिंगचा अर्थ काय सर? हे काय काय बोलायला लागले तुम्ही? कळे ना मला, सांगतो थांब जरा. सगळ्यात पहिले इथे कंडिशन दिली, काय दिलंय सर? टॅन थिटा इज ग्रेटर दॅन म्यू. याचा अर्थ काय माहिती का? ब्लॉक रेडी टू मूव्ह आहे. रेडी टू मूव्ह म्हणजे सर बेटा जसं मी त्याला त्या इनक्लाइनवर घसरगुंडीवर ठेवलं ना तर तो खाली सरकणारच आहे, खाली सरकणारच आहे, कारण टॅन थिटाची व्हॅल्यू म्यू पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता प्रश्न असा विचारतात की मी किती कमीत कमी फोर्स लावावा, किती कमीत कमी फोर्स लावावा किंवा केवढा फोर्स लावा की हा ब्लॉक आहे ना हा खाली जाणार नाही. हा ब्लॉक काय नाही जाणार? खाली जाणार नाही. म्हणजे याला असं म्हणतो मी, काय म्हणता सर तुम्ही, की याला डाऊनवर्ड स्लिपिंग पासून वाचवण्यासाठी किती फोर्स लावा? आता मला सांग कुठले कुठले फोर्स आहे याच्यावर? सर एम जी साइन थिटा आहे. मला याला खाली जायपासून थांबवायचंय म्हणजे मला याला वरती फोर्स लावावा लागेल बरोबर आहे. फ्रिक्शन कुठे लागेल? फ्रिक्शन, फ्रिक्शन कुठे लागेल? अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. तुला याला खाली जाण्यापासून थांबवायचंय, तुला याला खाली जाण्यापासून थांबवायचंय, याचा अर्थ याला कुठे जायचंय? खालीच जायचं होतं. अरे याला खालीच जायचं होतं की नाही? याला खाली जायचं होतं म्हणजे फ्रिक्शन वर लागणार आहे. अरे याला खाली जायचं होतं हो की नाही? हो सर. आणि तू थांबवायचा प्रयत्न करतोय, तू थोडी ना वरती घेऊन जायचा प्रयत्न करतोय, तू थांबवायचा प्रयत्न करतोय, थांबवायचा प्रयत्न करतोय. तू थोडासा जरी सोडला खाली जाणार, म्हणजे फ्रिक्शन वरती आहे. माझ्या शब्दांकडे नीट लक्ष द्या, वहीमध्ये लिहित चला मी कसं फ्रिक्शनचं डायरेक्शन घेतो. इथे फ्रिक्शन किती बेटा? वरती. आणि परत आपण जर लावलं तर एफ एल, कारण फ्रिक्शन त्याची पूर्ण ताकद लावणार. मग आता मी काय म्हणू शकतो इथे? सर तुम्ही म्हणा, काय म्हणा सर? मी म्हणतो बेटा की वरती घेऊन जायचंय, याला थांबवायचंय ना, याला थांबवायची कंडिशन काय? थांबवायची कंडिशन आहे की फोर्स 0 असला पाहिजे, म्हणजे एफ मिनिमम प्लस एफ एल हा असला पाहिजे एम जी साइन थिटाच्या इक्वल. ठीक आहे, इथून एफ मिनिमम आला बेटा, एफ मिनिमम आला एम जी साइन थिटा मायनस म्यू एस एम जी कॉस थिटा. राहील का लक्षात? मागच्या केसमध्ये काय होतं? एम जी कॉस थिटा मायनस म्यू एस एम जी कॉस साइन थिटा बरोबर ना? मागच्या केसमध्ये काय होतं? म्यू एस एम जी कॉस थिटा मायनस एम जी साइन थिटा होता. आपल्याला जर त्या ब्लॉकला खाली घेऊन जायचं असेल तर, कारण तिथं फ्रिक्शन मोठं असेल, इथे याला थांबवायचंय, खाली जाण्यापासून थांबवायचंय. म्हणून खाली जाण्यापासून थांबवायचंय, का जातोय खाली? कारण एम जी साइन थिटा मोठा आहे, म्हणून एम जी साइन थिटा मायनस म्यू एस एम जी कॉस थिटा. आणि पहिली केस तर तुला माहिती आहे की याला वरती घेऊन जायचं असेल तर हा फ्रिक्शन पण साईड बदलून टाकेल आणि याला या दोघांपेक्षा जास्त व्हायला लागेल. कळाले? तिन्ही फॉर्म्युले महत्वाचे. कसे पाठ करायचे मी सांगितलं तुम्हाला. आता एक पुढची केस आहे, मी पुढची केस घेणार आहे. काय पुढची केस आहे? की जर मी हा फोर्स अजून वाढवला, मी काय म्हणतोय, हा फोर्स एवढा आला ना, एवढा फोर्स आला बरोबर आहे का? हा फोर्स अजून जर वाढवला तर काय होईल? बघा नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, कारण ही पुढची कन्सेप्ट त्याच्यावर बेस्ड आहे. सपोज बेटा हा माझ्याकडे 40 होता आणि माझ्याकडे लिमिटिंग 20 आहे. ठीक आहे, मी मिनिमम फोर्स किती लावायला पाहिजे? 20 लावायला पाहिजे. आता जर मी मिनिमम फोर्स केला 21 तर काय होईल? तुला वाटेल हे सर वरती निघून जातील. नाही निघणार. फ्रिक्शन आपल्या घरच्यांशी गद्दारी करत नाही. म्हणजे काय म्हणायचंय मला, की आता जसा हा 21 झाला तर 20 आणि 21 41 आला वरती, आणि खाली किती आहे? 40 आहे. मग लगेच फ्रिक्शन काय म्हणेल? हे बाबा आपलं काम
आपण काय तुला सपोर्ट करायला नाही आलो आयुष्यात, आपण या ब्लॉकला थांबवायला आलो. म्हणजे आता हा 21 आहे ना, मग हा 19 होऊन जाईल, सो दॅट हे दोघं बॅलन्स होतील. तू याला 22 कर, तू याला 22 कर, हा किती होऊन जाईल सर? 18 होऊन जाईल. तू याला 23 कर, हा 17 होऊन जाईल. अगदी तू याला 40 कर, हा किती होऊन जाईल सर? 0 होऊन जाईल. पण कुठल्याही परिस्थितीत तो हलू देणार नाही. बरं एवढंच काय, तू 41 कर. कोणाला 41 कर? तू याला 41 कर, या ब्लॉकला 41 कर. ठीक आहे, हा जो फोर्स आहे तो 41 कर. फ्रिक्शन म्हणेल तू एकटा पडला का, तू घाबरू नको, मी तुला वाचवायला येतो. आता फ्रिक्शन त्याची दिशा बदलतो आणि इथे येतो. आलं का लक्षात? अच्छा सर, मग तू 42 कर, मग फ्रिक्शन 2 येऊन जाईल बेटा. तू 43 कर, फ्रिक्शन 3 येऊन जाईल. अच्छा तू 60 कर, मग फ्रिक्शन इथे 20 येईल. येते का लक्षात? 20 येईल. अच्छा सर, आणि आता तू 61 कर. आता फ्रिक्शन म्हणेल बास झालं, आता आपण एवढं नाही करू शकत, कारण याची लिमिटिंग व्हॅल्यू 20 होती. तुला स्टोरी कळते का काय होतंय? याचा अर्थ काय होतोय बघा, मी परत एकदा सांगतो की जसं फ्रिक्शन कसा बदलतोय त्याची साईड. सुंदर कन्सेप्ट आहे हा. आधी हे सगळं खोडून टाकू आपण. मी जे सांगतोय ते लक्ष द्या की ही जी व्हॅल्यू आहे याच्यापेक्षा जेव्हा आपण फोर्स वाढवतो तर लगेच तो ब्लॉक मूव्ह करत नाही. का मूव्ह करत नाही? मी सांगितलं तुम्हाला है ना, की फ्रिक्शन कमी कमी होत जातो, मग हा फोर्स वाढतो. आणि तो कधी मूव्ह करतो माहिती का? तो तेव्हा मूव्ह करतो जेव्हा फ्रिक्शन या बाजूला येऊन जाईल. शेवटच्या केसमध्ये फ्रिक्शन या बाजूला येऊन जाईल, हा वाढवला तर हा फ्रिक्शन म्हणेल मी इथून मदत करतो. बरोबर आहे का? ठीक आहे सर. मग आता या दोघांचं सम याच्यापेक्षा जर हा मोठा झाला तर तो मूव्ह करायला लागेल. बघा मी काय म्हणतोय, हे पुढचं एक्झाम्पल आहे, नीट लक्ष द्या. इथं टॅन थिटा, व्हॉट इज द रेंज ऑफ फोर्स विच कॅन बी अप्लाइड ऑन द ब्लॉक सो दॅट इट विल रिमेन ॲट रेस्ट. रेस्टला थांबवायचं याला. याला आधी कुठं जायचं होतं? याला आधी कुठं जायचं होतं? डाऊनवर्ड. बघा एफ मिनिमम प्रिव्हेंट डाऊनवर्ड स्लिपिंग. तो किती आला? आता केला होता आपण, किती आला तो? तो आला सर mg sin थिटा मायनस म्यू एस mg कॉस थिटा. आलं लक्षात? हो सर. आता मी काय सांगतोय ते लक्ष द्या, मागे जे सांगितलंय ना ते. आता एफ मॅक्सिमम प्रिव्हेंट अपवर्ड मोशन. जसं मी मागच्या उदाहरणात सांगितलं की या एफ मिनिमम पेक्षा जास्त जर मी वरती फोर्स लावला तर हा लिमिटिंग पेक्षा फ्रिक्शन कमी होतो की नाही कमी. तसंच असं वाढवत गेलो, नंतर हा लिमिटिंग याची साईड चेंज करून घेईल इकडे, आणि मग कुठल्या व्हॅल्यूला हा ब्लॉक मूव्ह करतो, कुठल्या व्हॅल्यूला हा ब्लॉक वरती मूव्ह करतो. ही वाली केस आहे बघ, ही वाली केस बघितली. कुठल्या व्हॅल्यूला हा ब्लॉक वरती मूव्ह करतो? या व्हॅल्यूला. याचा अर्थ एफ मॅक्सिमम काय? प्रिव्हेंट अपवर्ड मोशन. किती बेटा तो आहे सर, तो राहील म्यू एस एम जी कॉस थिटा प्लस mg साइन थिटा. मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केले, नसेल कळालं तर डायरेक्ट पाठ कर की हे जे एफ मॅक्स आहे ना बघा, जर एफ मोठा असेल एफ मिनिमम पेक्षा, इक्वल असेल तरी चालेल हा, आणि छोटा असेल कोणापेक्षा सर? कोणापेक्षा? मॅक्सिमम पेक्षा. एफ मॅक्सिमम पेक्षा किंवा इक्वल असला तरी चालेल. कारण या फोर्सच्या थोडासा जास्त असला ना तर तो वरती जाणार. या फोर्सच्या थोडासा जास्त असला तेव्हा ब्लॉक कशात असतो सर? रेस्टला असतो. एकदम सुंदर कन्सेप्ट आहे. आणि इथे एफ कुठे पकडलाय मी? एफ इथे पकडलाय. आलं लक्षात? हो सर. बघा हा प्रश्न सोडवून दाखवतो मी तुम्हाला, काळजी करू नका. बघा आता मला सांग, एफ मिनिमम इतकं सुंदर आहे ना जग, लक्ष दे, तुला एकदम मजा येईल तुला. आता एफ मिनिमम सांग सर. फ्रिक्शनचं जग लय भारी. मग सर किती आहे सर एफ मिनिमम? बेटा मी आपण काय फॉर्म्युला लिहिला होता? mg sin थिटा मायनस म्यू एस mg कॉस थिटा. mg sin थिटा मायनस म्यू एस mg कॉस थिटा. बरोबर आहे. मग mg sin थिटा पटकन सांग किती येणार आहे? 20 साइन 37 मायनस म्यू एस ची व्हॅल्यू किती आहे? म्यू एस आहे बेटा 0.5 आणि इथं परत 20 कॉस 37. साइन 37 ची व्हॅल्यू किती आहे? साइन 37 आहे 0.6 मायनस हे किती येणार आहे? हे 10 आणि 0.8 हे किती यायला पाहिजे? 12 मधून 8 गेले किती आले? 4 आले ना. हा 12 मधून 8 गेले 4 आले. एफ मिनिमम 4 आहे. ठीक आहे.
एफ मॅक्सिमम किती आहे? एफ मॅक्सिमम येईल mg साइन थिटा प्लस म्यू एस mg कॉस थिटा. ठीक आहे, या दोघांची ऍडिशन करायची. तुला माहिती आहे हे किती आहे? हे किती आलं होतं? 12 प्लस 8 किती आलं बेटा? हे 20. म्हणजे 4 पासून तर 12 पर्यंत. बघा मी काय म्हणतोय, 4 पासून तर 12 नाही 20 पर्यंत हा ब्लॉक कशात राहील? रेस्टला राहील. तू करून बघ. करायचं का? चल. तो वाटत असेल सर हवेतून फॉर्म्युला आणला का? हवेतून नाही आणला बेटा. हा, नीट लक्ष दे काय म्हणतोय मी आता. तू 4 न्यूटनचा फोर्स लाव. 4 न्यूटनचा फोर्स लाव. ठीक आहे, याच्यात आधी सगळ्यात आधी मला सांगायचं लिमिटिंग फ्रिक्शन किती आहे? लिमिटिंग फ्रिक्शन आहे सर म्यू एस mg कॉस थिटा. इथे काढलं होतं ना. लिमिटिंग फ्रिक्शन किती आहे? 10 × 8 हे किती झालं? 8 न्यूटनचं लिमिटिंग आहे. mg साइन थिटा किती आहे? mg साइन थिटा आहे सर किती आहे बेटा? 20 × 6 म्हणजे हे किती आलं? 12 न्यूटन. नीट लक्ष दे. 4 न्यूटनचा फोर्स लावला मी वरती. हा, एफ कुठे आहे सर? इथे एफ वरती. हा जर 4 आला, हा इकडचा 4 आहे बघ. हा जर 4 आला, हा 4 आला, खाली किती आहे? 12 आहे. तर हा जो लिमिटिंग फ्रिक्शन आहे तो पूर्ण ताकद लावून देईल आणि इथे 8 येईल. झालं, ब्लॉक रेस्टला आहे रेस्टला. सुंदर. आता मी काय करतो? याला 5 करतो. याला 5 केल्यानंतर फ्रिक्शन म्हणेल लिमिटिंगची गरज नाही भाऊ, आपण 7 येऊन जाऊ. का? कारण रेस्टला ठेवायचंय. याला 6 कर. तसंच याला 6 कर. हा कितीला येऊन जाईल? 6 ला येऊन जाईल. 6 6 12 झाला का? असं करत करत 20 पर्यंत जाय तू. 20 पर्यंत. बघा एक केस अशी येईल ना जेव्हा फ्रिक्शन, बघा मी तुम्हाला काय सांगतोय, जेव्हा हा 20 होईल बेटा, 20 होईल. सर फ्रिक्शन कुठे गेला? फ्रिक्शन वर लागेल का? अरे तू वेडा झाला का? नाही, हा मोठा आहे ना, फ्रिक्शन लायला रेस्टला ठेवायचा. हा इकडे पूर्ण प्रयत्न करेल, 8 ची ताकद लावून देईल. लावली का त्याने? 8 ची ताकद, लिमिटिंगची ताकद. आता जर हा 21 झाला, कोण 21 झाला सर? हा जर 21 झाला किंवा 20 पेक्षा जास्त आला तर आता फ्रिक्शन काहीच करू शकत नाही, कारण याच्यानंतर ब्लॉक मूव्ह करायला लागेल. तुला हे कळतंय का? कळतंय का? कळालं असेल तर धन्यवाद बेटा, उपकार झाले. हा, ओके, जायचं पुढे. चला सर, चला प्रश्न करू आता. बस झालं. कन्सेप्ट बहुत खेळलो आता. प्रश्न करू, चल पटपट. अ बॉडी ऑफ मास 10 kg इज लाइंग ऑन द रफ इन्क्लाइन प्लेन ॲट एन अँगल ऑफ थीटा विथ अ हॉरिझॉन्टल कोएफिशिएंट ऑफ मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू पुल अप द बॉडी. वरती जायला किती फोर्स असतो? अरे तुला सांगितलं ना मी, किती असतो सर? एफ मिनिमम इज इक्वल टू डायरेक्टली बेटा म्यू एस mg कॉस थिटा प्लस mg साइन थिटा. आणि हे कॅल्क्युलेशन कर. या क्वेश्चनला करून देतो, बाकी तू कर. एफ मिनिमम किती आलं सर? म्यू एस किती आहे सर? 0.5. शेवटी फॉर्म्युले रटायचेच आहे, पण जेव्हा असं समजून तू करशील ना तेव्हा तुझा सब्जेक्ट अजून चांगला होईल. मग ते लक्षात राहतात. mg म्हणजे किती करतो आपण? mg ला 100 घे, लोड घेऊ नको जास्त, आसपास आन्सर पाहिजे. ठीक आहे ना? 100 कॉस थिटा. कॉस कुठे येतो? कॉस 30. कॉस 30 प्लस mg परत एकदा 100 येईल. 10 किलोचा आहे ना, म्हणजे 100 आणि साइन 30. थोडंसं व्यवस्थित करू आपण याला. हे किती आलं सर? 50 इंटू √3/2 प्लस इथे येईल बेटा 50. ठीक. आता √3/2 म्हणजे किती असते? √3 म्हणजे असतो 1.73 बरोबर. म्हणजे हा इथे असं, याला असं कर सरळ. थांब 1 मिनिट. तर 50/2 25 इंटू 1.732 प्लस 50 किती येतं बरं हे? आता 25 दुने 50 जरी पकडला, 50 50 100 म्हणजे 100 पेक्षा कमी यायला पाहिजे. बघा इथं कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही, बी आन्सर येईल डायरेक्ट, है ना? अरे 9 तर येऊ शकत नाही, 9 तर कसंच येणार नाही. 0.914 पण या 914 कुठे जाणार येतो? तर बी आन्सर पाहिजे. कॅल्क्युलेशन करून घ्याल. ठीक आहे. कन्सिडर अ ब्लॉक. जेईल आलेला प्रश्न आहे, बघ मजा करू नका. जेईल आलेला प्रश्न आहे. कन्सिडर अ ब्लॉक केप्ट ऑन इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन हे सगळं. इफ द फोर्स रिक्वायर्ड टू पुश अप, नीट लक्ष द्या. लँग्वेज पुश इट अप द इन्क्लाइन इज 2 times द फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट प्रिव्हेंट इट फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. ठीक आहे. आणि काय विचारले? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू विचारलंय. आता बघा लक्ष द्या. तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले माहिती आहेत. काय सांगितलंय? एफ अप इज इक्वल टू 2 times एफ प्रिव्हेंट डाऊन. मी तुम्हाला लिहून दिलं, एकदम व्यवस्थित सांगितलं पण आहे. सर सांगा एफ अप किती असतो? एफ अप किती असतो? एफ असतो बेटा म्यू एस mg कॉस थिटा
प्लस एम जी साइन थिटा. हा जो आहे ना हा दुप्पट आहे. कोणाच्या दुप्पट आहे? आता प्रिव्हेंट डाऊनवर्ड स्लिपिंग. प्रिव्हेंट म्हणजे काय? एम जी साइन थिटा मोठा असेल म्हणून तर काय लिहितो आपण? एम जी साइन थिटा मायनस म्यू एस एम जी कॉस थिटा. एम जी एम जी एम जी एम जी उडालं. आलं काय? काय विचारलं काय त्यांनी? म्यू एस विचारलाय ना. हा ठीक आहे. मग मी हे येणार म्यू एस कॉस थिटा. म्यू एस कॉस थिटाची व्हॅल्यू टाक 1/√2 1/√2 प्लस साइन थिटा. साइन थिटा पण किती येणार? 1/√2. ठीक आहे. इज इक्वल टू 2 टाइम्स, कारण सगळेच 45 म्हणून आपले चांदीचे आपले एकदम. 1/√2 मायनस म्यू एस बाय √2. √2 गायब. म्हणजे हे आलं पाहिजे म्यू एस प्लस 1 इज इक्वल टू 2 मायनस 2 म्यू एस. 2 आणि 1 3. 3 किती आला हा? 3 म्यू एस इज इक्वल टू 1. मग म्यू एस आला 0.33. बघ जेईला आलेला प्रश्न आहे. कायच रे प्रश्नात? आणि असं नाही का 10 वर्ष आधी आलाय, 2023चा प्रश्न आहे. तुला एक कळायला पाहिजे पण फॉर्म्युला, त्याशिवाय नाही होणार. जेई 2019ला अजून एक प्रश्न आलाय अशाच टाईपचा, सेम आहे. अ ब्लॉक इज केप्ट ऑन अ इन्क्लाइन प्लेन एज शोन इन द फिगर, रिमेन्स एट रेस्ट अप टू मॅक्सिमम फोर्स ऑफ 2 न्यूटन डाऊन द इन्क्लाइन. खाली फोर्स लावलाय, खाली 2 न्यूटन. जेव्हा खाली फोर्स लावतात मॅक्सिमम 2 न्यूटन पर्यंत, तोपर्यंत हा खाली मूव्ह करत नाही. याचा अर्थ त्यांना खाली मूव्ह करायचा होता, बरोबर ना? म्हणजे एफ फॉर डाऊनवर्ड स्लिपिंग किती आहे? एफ फॉर डाऊनवर्ड मोशन किती आहे? लिहिला होता आपण. किती असतो सर तो? तो असतो बेटा म्यू एस एम जी कॉस थिटा, कारण आधी डाऊनवर्ड मूव्ह करत नसेल ना. हे बघा मागच्या प्रश्नामध्ये बेटा इथे काय होतं? प्रिव्हेंट दिलेलं. प्रिव्हेंट करणे म्हणजे वरती फोर्स लावणे. बघा इथे दिले पुश इट अप द इन्क्लाइन इज 2 टाइम्स द फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट प्रिव्हेंट इट फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. डाऊन पासून प्रिव्हेंट करायचं म्हणजे वर फोर्स लागला पाहिजे, बरोबर आहे ना? वर फोर्स लागला पाहिजे. म्हणून मी एम जी साइन थिटा मायनस म्यू एस एम जी कॉस थिटा घेतला, कारण एम जी साइन थिटा जास्त असतो तेव्हा. ठीक आहे सर, हे कळालं. आणि जो दुसरा दिलाय, दुसरा काय दिलाय? इथे दिला असेल बघा. काय दिलाय तो? 10 न्यूटन दिलाय. तो वरती असेल. वरती कसं काय? नीट प्रश्न वाच, तुला कळेल. काय कळेल सर? की 10 न्यूटन, मॅक्सिमम 10 न्यूटन पर्यंत तो वर जात नाही. याचा अर्थ 10 पेक्षा थोडासा जास्त किंवा अप्रॉक्सिमेटली 10 जरी पकडला तर तो वर जाणार आहे. म्हणजे एफ अपवर्ड मोशन दिला इथे, त्याचा फॉर्म्युला लागेल. काय असतो तो? म्यू एस एम जी कॉस थिटा प्लस एम जी साइन थिटा. आता फक्त तू सॉल्व कर. याला आपण एक काम करू. याला असं लिहू बेटा, म्यू एस एम जी कॉस थिटा मायनस एम जी साइन थिटा इज इक्वल टू 2 असंच दिलंय त्यांनी तिथे. आणि म्यू एस एम जी कॉस थिटा प्लस एम जी साइन थिटा इज इक्वल टू 10. हा नंबर 1 इक्वेशन, नंबर 2 इक्वेशन. 1 आणि 2 ला डिवाइड कर. मी काय म्हणतो नीट लक्ष दे. एक काम कर, 2 डिवाइडेड बाय 1 कर बेटा. 2 डिवाइडेड बाय 1 काय येईल सर? किती येईल? इथे येईल काय येईल? म्यू एस एम जी. बघा एम जी कॅन्सल होऊन जाईल. एम जी सगळीकडे कॉमन आहे, कॅन्सल होऊन जाईल. एम जी इथून बाहेर काढा, इथून बाहेर काढा, कॅन्सल होऊन जाईल. इथे यायला पाहिजे म्यू एस कॉस थिटा मायनस साइन थिटा. 2 डिवाइडेड बाय 1 आहे ना, म्हणजे प्लस साइन थिटा डिवाइडेड बाय म्यू एस. कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मी मदत करतोय थोडीफार. आणि तर 5 येईल. 10 बाय 2 5. एक काम कर, वरती आणि खाली कॉस थिटाने डिवाइड कर. काय बोलले सर तुम्ही? वरती आणि खाली कॉस थिटाने डिवाइड कर. काही इथे पण कॉस थिटाने डिवाइड करायचं, इथे पण कॉस थिटाने डिवाइड करायचं. येईल म्यू एस, कारण इथला कॉस थिटा गायब होऊन जाईल. इथे येईल बेटा साइन बाय कॉस काय असतं? टॅन थिटा. करा रे काट्यांनो. म्यू एस मायनस टॅन थिटा इज इक्वल टू किती आलं बेटा? 5 आलं. आता थोडंसं सावधानीने याला इकडे घेऊन जा. हे येईल सर म्यू एस प्लस टॅन थिटा 5 मायनस 5 म्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, हा इकडे येऊन जाईल. हा कुठे गेलं? काहीतरी गडबड झाली का? 5 म्यू एस. अच्छा इथे म्यू एस यायला पाहिजे. इथे म्यू एस आहे. थांब जरा. 5 म्यू एस मायनस 5 म्यू एस. हा इकडे जाईल. याला इकडे म्यू एस ला घे आणि याला इकडे घे बेटा. म्हणजे काय येईल? आणि इकडे इथे फक्त 5 टॅन थिटा येईल. ठीक आहे, म्हणजे इकडे आला बेटा 6 टॅन थिटा इज इक्वल टू 4 म्यू एस. म्यू एस किती आला? 3/2 टॅन 30.
tan 30 ची व्हॅल्यू टाक √1/√3 म्हणजे येईल हे 3/2 1/√3 इज इक्वल टू μs 3/√3 करूया तर √3. अरे हो ना, 3 कडे 2 √3 असतात, बरोबर आहे ना, म्हणजे आन्सर यायला पाहिजे ए. आता अशा टाईपचे काही प्रश्न येऊ शकतात, हे प्रश्न कव्हर केलेत आपण. बघा, असा फोर्स देतील आणि विचारतील बेटा फ्रिक्शन फोर्स किती आहे, फ्रिक्शन फोर्स किती आहे. इथे तू म्यूएस आणि टॅन थिटाचं लॉजिक लावू नको. का नको लावू सर? कारण की म्यूएस आणि टॅन थिटाचं लॉजिक तेव्हा काम करतं, तू डेरिवेशन जर तुला लक्षात असेल तर, जेव्हा फक्त हा ब्लॉक इन्क्लाइनवर ठेवलाय आणि इथे कुठल्याही प्रकारचा फोर्स नाहीये, तिथे काम करतं. अशा वेळेस कॉमन सेन्स वापरायचा फ्रिक्शनचा. ठीक आहे, आधी बघायचं मला, फ्रिक्शनच्या आधी मला बघावं लागेल की याच्यावर एक्सटर्नल फोर्स किती लागतोय. फ्रिक्शन नंतर बघू आपण. हा लागेल सर mg साइन थिटा. मला सांगा mg साइन 37 ची व्हॅल्यू किती आहे. mg साइन थिटा म्हणजे इथे किती येतो, तो यायला पाहिजे 20 × साइन 37. साइन 37 ची व्हॅल्यू किती असते 3/5 म्हणजे हे आलं पाहिजे बेटा 12 न्यूटन. याचा अर्थ हा जो आहे ना, हा 12 न्यूटनचा फोर्स लागतोय खाली, बरोबर आहे. नीट लक्ष दे मी काय म्हणतोय. आपण बघू फ्रिक्शनचा मॅक्सिमम मेंबर किती आहे. लिमिटिंग फ्रिक्शन किती आहे सर. लिमिटिंग असतो बेटा म्यूएस mg कॉस थिटा. व्हॅल्यू टाक बरं किती येईल. म्यूएस ची व्हॅल्यू आहे सर 0.5. mg म्हणजे किती यायला पाहिजे परत 20 आणि कॉस थिटा कॉस 37 यायला पाहिजे 0.8 म्हणजे हे किती येतं यायला पाहिजे 10 म्हणजे 8 न्यूटन. आता ऐका, हा 12 न्यूटन आहे आणि हा 2 न्यूटन आहे बरं का. हा 12 न्यूटन आहे आणि हा 2 न्यूटन आहे, म्हणजे एफ नेट जो एक्सटर्नल आहे तो किती आहे, तो आहे सर 12 मधून 10 गेले किती आले बेटा 12 मधून 10 गेले किती आला 2 न्यूटन. आणि 2 न्यूटन कुठे डाऊन. आणि हा जो 2 न्यूटन आहे ना, हा 2 न्यूटन आहे ना, हा लिमिटिंग पेक्षा तर छोटा आहे. अरे नेट फोर्स कुठे याच्यावर, या बॉडीवर किती हजार फोर्सेस फरक पडत नाही. नेट फोर्स कुठे सर खाली आहे, खाली 2 न्यूटन आहे. आता हा जो खाली 2 न्यूटन आहे ना, त्याला बॅलन्स करायला लिमिटिंग काफी आहे का. लिमिटिंग 8 आहे, पण लिमिटिंग लागेल का नाही लागणार, कारण स्टॅटिकचं काम असतं ब्लॉकला रेस्टला ठेवणं. म्हणजे आता फ्रिक्शन जो असेल ना बेटा तो येईल 2 न्यूटन. आलं का लक्ष तुला काय बोललो. नीट शांतपणे बघ. मागच्या लेक्चरवाल्यांनी जे मागचं लेक्चर बघितलं असेल त्यांना कळलं असेल सरांनी असं का केलं. जेव्हा ब्लॉक बेटा जर मला 2 झापडा कोणी मारल्या आणि माझ्याकडे 8 झापड मारण्याची क्षमता असेल, पण जर मी स्टॅटिक फ्रिक्शन असेल ना तर मी 2च झापडा मारणार. आलं का लक्षात हो की नाही. हो सर. म्हणून बेटा फ्रिक्शन असा लागेल. आणि कसा लागेल सर अप. झालं, हे करू आपण तसंच हे करा. चला आता हे सांगा बरं मला किती, इथे परत किती फोर्स लागेल सर mg साइन थिटा लागेल. mg साइन थिटा आता काढला ना, सगळ्या व्हॅल्यू सेमच आहे. इथे किती येणार आहे तो 12 न्यूटन. ठीक आहे 12 न्यूटन. अच्छा इथे लिमिटिंग फ्रिक्शन किती बेटा, लिमिटिंग फ्रिक्शन किती आहे सर. लिमिटिंग फ्रिक्शन काढायला जा, येणार म्यूएस mg कॉस थिटा. म्यूएस mg कॉस थिटा म्हणजे किती आलं सर हे जर तुम्ही नीट करायला जाल तर इथे सेमच आहे, काहीच बदललं नाही आपण, फक्त तोच बदललाय म्हणजे येणार आहे 8 न्यूटन. आता मला सांगा एफ एक्सटर्नल किती याच्यावर, एफ नेट एक्सटर्नल किती आहे सर. एफ नेट एक्सटर्नल आहे, एफ नेट एक्सटर्नल आहे किती आहे बेटा सांग बरं. 12 - 12 म्हणजे हा आला 0 न्यूटन. अरे याच्यावर नेट एक्सटर्नल फोर्सच नाही येणार आहे. जर नेट एक्सटर्नल फोर्स नाही तर फ्रिक्शन किती येणार आहे 0. अरे स्टॅटिक फ्रिक्शन इज अ सेल्फ ऍडजस्टिंग. अरे हो की नाही. आता तुला फील देतो, काय फील देता सर सांगतो. जर कधी नीट लक्ष दे, जर मी 12 आणि 12चा जागी इथं 13 केला तर काय येईल, 13 केला तर काय येईल. फ्रिक्शन म्हणेल काळजी करू नका, 13 करतायत का वरती घेऊन जातायत का, आपल्याकडे 8 रुपयाचा बॅलन्स आहे, आपण 1 रुपयाचा बॅलन्स इथे खर्च करू. 14 केला तर हा 2 रुपयाचा बॅलन्स खर्च करेल. अच्छा 15 केला तर हा 3 रुपयाचा बॅलन्स खर्च करेल, कारण 12 आणि 3 15 व्हायला पाहिजे. कळतंय का तुला. अच्छा सर आणि मला सांगा जर 20 केला तर काय, 20 केला तर काय, 20 केला तर हा 8 रुपयाचा पूर्ण बॅलन्स खर्च करेल. आणि 21 केला तर काय, 21 केला तर तो हात जोडेल. माझी ताकद संपली. मी जेवढं करू शकतो तेवढंच करतो, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. माझी जेवढी परिस्थिती होती तेवढंच मी करतो, त्याच्यापेक्षा जास्त करणार नाही. आलं लक्षात. हो सर. चला हा याचा आन्सर सांगा. हे पण असंच करायचंय. टेन्शन वाला प्रश्न आहे. टेन्शन किती येतं ते बघू आपण नंतर. टेन्शन साठी तुम्ही आधी बघा, हे मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता मी असा प्रश्न, पण इथे पण परत सांगतो. हा ब्लॉक जर जागेवरून हल्ला ना, बघा हा ब्लॉक जर जागेवरून हल्ला म्हणजे जर असा खाली फोर्स आहे, जर वेट जास्त आहे, फ्रिक्शन वगैरे सगळं पकडून नेट फोर्स जर हल्ला ना तरच टेन्शन येईल. बघा मी काय सांगतो कळेल तुम्हाला. खाली फोर्स लावा mg साइन थिटा.
तो किती येणार आहे, एम जी करा बरं 20 साइन 37 ची व्हॅल्यू किती येते 3/5 म्हणजे 0.6 म्हणजे हा यायला पाहिजे 12 न्यूटन. 12 न्यूटनचा खाली फोर्स आहे. ठीक आहे, हा वरती आहे 4 न्यूटनचा. लिमिटिंग फ्रिक्शन किती इथे, लिमिटिंग फ्रिक्शन काढून आपण म्यू एस एम जी कॉस थिटा पटकन व्हॅल्यू ठेव 0.4. एम ची किंमत किती आहे सर, एम जी आहे इथे 20, कॉस 37 आहे बेटा 0.8 म्हणजे हे किती आलं, हे आलं 16 16 चौक 64 6.4 6.4 न्यूटन. आता बघा, आता तुम्ही नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. याच्यावर हे बघा, याच्यावर नेट फोर्स किती आहे, नेट फोर्स म्हणजे आपण हे बघणार आहे की हा 12 वरती आहे, हा 4 वरती आणि 12 खाली आहे. बघा हा असा 4 खाली होता, टेन्शन वर नंतर येईल मी, आधी हे कॅल्क्युलेशन समजा तुम्ही काय केलं मी. आणि हा असा 4, अच्छा 4 वरती आहे का, 4 वरती आहे सर, 4 वरती आणि 12 खाली आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा एक लक्ष द्या, याचा अर्थ 12 मधून 4 गेले किती आले सर, 8. 8 आली की नाही, 8 न्यूटन खाली आहे, कळतंय का तुला, 8 न्यूटन खाली आहे. मग आता इथे लिहितोच मी, जाऊ द्या हे सगळं ड्रॉ करण्यापेक्षा. एफ नेट एक्सटर्नल, एक्सटर्नल हा टेन्शनला घेतलेलं नाहीये मी, मग हे किती येणार आहे सर, 12 मधून 4 गेले 8 येईल बेटा, 8 न्यूटन डाऊनवर्ड. आता ऐक काय होईल, नीट लक्ष द्या, ऐक काय होईल, तुला डायग्रामनी समजून सांगतो काय होईल. याच्यावर या एम वर असा 12 न्यूटन लागेल, 12 नाही किती येतो 8 न्यूटन लागेल, त्या दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं बरं का, हा नेट फोर्स आहे. झालं, झालं सर. टेन्शन कसं लागेल, टेन्शन असं सर वरती लागेल, टेन्शन टी. फ्रिक्शन कुठे लागेल, फ्रिक्शन कुठे लागेल, बघा 8 न्यूटनचा फोर्स खाली आहे, 8 न्यूटनचा फोर्स खाली आहे, फ्रिक्शन कडे किती बॅलन्स आहे 6.4, फ्रिक्शन पूर्ण बॅलन्स खर्च करेल, म्हणजे इथे एफ लिमिटिंग लागेल बेटा 6.4. का, कारण हा ब्लॉक रेस्टला आहे. का बरं रेस्टला आहे, कारण की याला तू बांधून ठेवलंय, स्ट्रिंगनी बांधून ठेवलंय, अलग लक्षात, म्हणजे 6.4चा पूर्ण लागेल. का पूर्ण लागेल, कारण 8 रुपये, अरे त्यांनी 8 झापडा मारल्या रे, मी फक्त 6.5 झापडा मारू शकतो, 6.4 मारू शकतो, तर मी पूर्ण मारेल, पूर्ण ताकद लावेल. हा मग पूर्ण ताकद लावेल, पण मग आता काय करू सर, हा रेस्टला आहे, यांनी ताकद लावली, उरलेली ताकद कोण लावेल, टेन्शन लावेल, म्हणजे इथे टेन्शन किती येणार आहे 6.4 आणि हे किती यायला पाहिजे 1.6. नीट बघा, चांगला प्रश्न आहे, हा चांगला प्रश्न आहे, आलं लक्षात. ओके सर, कन्सेप्ट कडे लक्ष द्या, प्रॅक्टिस करत चला. चला आता हे स्पेशल केसेस आहे, त्याचा फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे ना, नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट आहे बेटा. हे नीटला अगदी जेई मेन्सला पण काही प्रश्न आलेले नाहीये, पण आपण करू, फक्त तुला माहिती पाहिजे, जर एखादा पडला प्रश्न तर पडू शकतो. तर असे 2 ब्लॉक ठेवलेत, 2 ब्लॉक ठेवलेत सर पहिल्या केसमध्ये. आणि बघा अजून एक गोष्ट अशी आहे ना, की दोघांचा कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन वेगवेगळा आहे, म्हणजे याचा या ब्लॉकचा या सरफेस बरोबर μ1 कोफिशियंट आहे, आणि या ब्लॉकचा या सरफेस बरोबर μ2 कोफिशियंट आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. जर μ1 मोठा आहे μ2 पेक्षा, जर μ1 मोठा आहे μ2 पेक्षा, μ1 मोठा आहे μ2 पेक्षा, तर हा m2 खाली जाईल, खाली जाईल की नाही. बघा जर μ1 मोठा आहे μ2 पेक्षा, एक कंडिशन मी लिहितो, काय लिहिता सर तुम्ही, ती महत्वाची कंडिशन आहे. काय सर, की बेटा टॅन थिटा आहे ना, टॅन थिटा इज ग्रेटर दॅन μ1 आणि टॅन थिटा इज ग्रेटर दॅन μ2. ठीक आहे, म्हणजे दोन्ही मूव्ह करतील यार, सिंपल आहे, ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं त्यांना माहिती आहे की दोन्ही मूव्ह करतील. ठीक आहे सर, जर μ1 मोठा असेल बेटा, कोणापेक्षा मोठा आहे, μ1 मोठा आहे, तर μ1 मोठा आहे तर पहिल्याच ऍक्सेलरेशन कमी होईल आणि दुसऱ्याच ऍक्सेलरेशन जास्त येईल. बरं का, पहिल्याच ऍक्सेलरेशन, अरे याच्याकडे याचं जास्त फ्रिक्शन आहे ना, मग हा हळू पळेल बेटा, हा जोरात पळेल, मग हा जोरात पळेल तर हे दोघं सोबत नाही जाणार, हा m2 पुढे जाईल आणि m1 मागे राहील. मग ऍक्सेलरेशन सांग बरं, ऍक्सेलरेशन मी परत एकदा मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, खाली जाताना काय ऍक्सेलरेशन असतं, a1 काय लिहू शकतो, जी साइन थिटा, जी साइन थिटा मायनस μ1 कॉस थिटा, विषय संपला. अरे बरोबर आहे की नाही, हो सर. आणि इथे येईल बेटा जी साइन थिटा मायनस μ2 कॉस थिटा. बघा μ1 मोठा आहे ना μ2 पेक्षा, मग याचा सबट्रॅक्शनचा टर्म मोठा आहे म्हणजे a1 छोटा आहे. अरे येऊन जाईल का यार, येऊन जाईल सर. इथं बेटा या दोघांमधला जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे तो किती आहे, 0 आहे बरं का. कॉन्टॅक्ट फोर्स असा प्रश्न विचारतात की दोघांमधला कॉन्टॅक्ट फोर्स काय, अरे कॉन्टॅक्टच झाला नाही तर कसला कॉन्टॅक्ट फोर्स आहे, बिटवीन ब्लॉक्स इज इक्वल टू 0.
आलं का लक्षात? अंडा. दुसरी केस आहे, दुसरी केस, जेव्हा μ1 मोठा असेल μ2 पेक्षा, जेव्हा μ1 मोठा असेल μ2 पेक्षा, नाही थांबा एक मिनिट, इथं काय लिहिलं बरं मी, हे दोन्ही सेमच झालं का? μ1 मोठा आहे μ2 पेक्षा. आता असं लिहू आपण, आता लिहू बेटा की μ1 छोटा आहे μ2 पेक्षा. μ1 छोटा, एक मिनिट, μ1 मोठा आहे, μ1 जेव्हा मोठा असेल μ2 पेक्षा, ठीक आहे, μ2 पुढे पळून जाईल. आणि आता आता कोण म्हटलं मी, μ1 छोटा आहे μ2 मोठा आहे, हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हे दोन्ही सोबत मूव्ह करतील, सोबत मूव्ह करतील का? तुम्ही म्हणाल सर याचं ऍक्सेलरेशन जास्त आहे आणि याचं कमी आहे. अरे पण याचं ऍक्सेलरेशन जास्त असलं का हा काय याच्यात घुसून जाणार आहे का? मला सांगा, हा ब्लॉक याच्यात घुसून जाणार आहे का? नाही ना, या दोघांना सोबतच जावं लागेल ना. अरे तू पळतोय बेटा 40 मीटर पर सेकंडने, तुझ्या पुढे कोणीतरी आहे ते पळतंय 20 मीटर पर सेकंडने. तू जर त्याला धक्का मारला तर तुम्ही दोघं एका स्पीडने चालणार आहे का? त्याला आरपार करून जाशील का तू? नाही ना, नाही सर. बोथ ब्लॉक्स मूव्ह टुगेदर. मग ऍक्सेलरेशन काय येईल? ऍक्सेलरेशनसाठी आता ऍक्सेलरेशन काय असतं? ही फ्री बॉडी डायग्राम आहे, कळली की तुला ही फ्री बॉडी डायग्राम? हो सर. बघा इथं काय काय केलंय आपण, हा फ्रिक्शन F1 लावलाय, हा फ्रिक्शन F1 या M1 वर लागतोय, F2 लागतोय M2 वर, हा दोघांचं वेट लागतंय डाऊन द इन्क्लाइन, कळलं का? हा नॉर्मल रिएक्शन बघ, हा याला धक्का मारेल, हा नॉर्मल रिएक्शन, म्हणून हा पण याला धक्का मारेल, हा नॉर्मल रिएक्शन. आलं का लक्षात? सर लक्षात आलं. आता काय नाही करायचं बेटा, ऍक्सेलरेशन काय असतं सांग बरं, कारण दोघं सोबत मूव्ह करणार आहे ना. शहाण्या बाळासारखं सांग मला पटकन, ऍक्सेलरेशन काय असतं? सर ऍक्सेलरेशन असेल, काय असेल सर? नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. मला सांग नेट फोर्स किती आहे? नेट फोर्स किती सांग मला? नेट फोर्स आहे, खालच्या दिशेने किती फोर्स आहे बेटा? खालच्या दिशेने आहे सर m1 प्लस m2, m1 प्लस m2 जी साइन थिटा, बरोबर आहे, मायनस f1 प्लस f2. असं का केलं सर तुम्ही मायनस? कारण हे दोन्ही वरती जात आहेत, आणि डिवायडेड बाय काय? m1 प्लस m2. बस हे झालं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काढता येईल का? काढता येईल. आता F1 आणि F2 ची व्हॅल्यू टाक, ते तू करून घेशील. हा, F1 आणि F2 ची व्हॅल्यू टाक. फक्त फॉर्म्युला लक्षात राहू द्या कसं करायचंय वगैरे वगैरे, नंतर बाकीच्या गोष्टी काही नाही, एवढं महत्वाचं नाही. मग तेवढं हे पण विचारतात की कॉन्टॅक्ट फोर्स किती आहे दोघांमधला, कॉन्टॅक्ट फोर्स, त्यासाठी फक्त इक्वेशन लिहून देतो. बघा इथे इक्वेशन लिहितो मी कुठेतरी, इथे इक्वेशन लिहितो. सपोज मी म्हटलं हा चाललाय ए ऍक्सेलरेशननी, M2 लिहितो फॉर M2, ए ऍक्सेलरेशननी चाललाय, मग M2 साठी काय लिहू शकतो मी? M2 वर फक्त M2 वर लागणारे फोर्सेस बघा, N खाली लागतो आणि M2 जी साइन थिटा पण खाली लागतो, म्हणजे लिहिल मी N प्लस M2 जी साइन थिटा. ठीक आहे, N प्लस M2 जी साइन थिटा, फक्त M2 वर फोर्सेस बघतोय, मायनस F2 इज इक्वल टू M2A, बरोबर आहे का? अरे नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. इथून तुला N ची व्हॅल्यू येऊन जाईल बेटा. N ची व्हॅल्यू किती येईल सर? N ची व्हॅल्यू येऊन जाईल M2A प्लस F2 मायनस M2 जी साइन थिटा. फक्त तू इक्वेशन लक्षात राहू दे की ठीक आहे असं असं करतात, बाकी याच्यावरून प्रश्न येईल असं मला वाटत नाही, आजपर्यंत आलेला पण नाही. ठीक आहे ना? अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे फ्रिक्शन ऑन अ इन्क्लाइन प्लेन सॉल्व्ह केले बेटा. पहिलं लेक्चर बघून घेशील, कारण ते पण महत्वाचं आहे. या 2 लेक्चरच्या पलीकडे तुला काहीही करायची गरज नाही, हे मी तुला सांगतोय. दुसरी गोष्ट, तू बाकी तुझ्या रेफरन्स बुक इकडचे तिकडचे प्रश्न सॉल्व्ह कर. सगळे प्रश्न, ऑलमोस्ट सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. प्रिव्हियस इयर तर मी कव्हर केलेच आहे. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा. काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कर. ठीक आहे.